हॅलो मित्रांनो, आता आम्ही आलेले आहोत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पशुसंवर्धन केंद्र निळेली, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। अतिशय सुंदर या ठिकाणी सर्व प्रकारची रोपे या ठिकाणी भेटत असतात। आंबा असेल, नारळ असेल, ही सुद्धा डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत चालणारे हे फळ संशोधन केंद्र आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी रोप भेटत असतात। आपण पाहू शकता हा सुंदर नजराणा। कोकण म्हटलं की मनाला एक आनंद वेगळाच आहे, कारण ज्या कोकणामध्ये छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया लढलेल्या आहेत, कोकणामध्ये अनेक किल्लेसुद्धा छत्रपती शिवरायांनी आम्हाला पाण्यासाठी बांधून ठेवलेले आहेत। ते गडकिल्ल्याचं रक्षण छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे। आणि अशा या कोकणामध्ये येण्याचा हा माझा 5वा अनुभव आहे। कोकण हे निसर्गरम्य आणि प्रत्येक मनुष्याला केवळ आणि केवळ निसर्गाच्या सानिध्यामध्ये आनंद मिळत असतो। या ठिकाणची आपण पाहू शकता कौलारू घरे आहेत। आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ही घरे फार कमी पाण्यास मिळतात, कारण या घरांचं एक वैशिष्ट्य आहे की इकडे पाऊस जास्त होत असतो। त्या कारणाने या ठिकाणी जास्तीत जास्त ही कौलारू घरे जी जुनी पद्धत आहे। आणि आमच्यासोबत ही सर्व आमचे बंधू आलेले आहेत। आणि कोकण प्रत्येक मनुष्याने एकदा तरी कोकणाची वारी जरूर करावी, कारण जो वारकरी असतो त्याला पंढरीची वारी आवश्यक असते। आणि जो संसारामध्ये मनुष्य दुःखी असतो त्याला जर सुख प्राप्त करायचं असेल तर कोकणाची वारी नक्कीच प्रत्येक मनुष्याने करावी, असं माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि माझं भाग्य आहे, दरवर्षी मला कोकणामध्ये येण्याचं भाग्य येते। माझा छोटा भाऊसुद्धा कोकणामध्ये रायगड येथे असल्याकारणाने कोकणामध्ये काहीतरी कामानिमित्त मला यावं लागतं। या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर विहीर आहे, फार जुनी विहीर आहे, शुद्ध पाणी आहे। आणि ही नारळाची झाडे, समोर आमची गाडी आलेली आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा सुद्धा कोकणामध्येच आहे। आणि त्याच कोकणामधील या फळ संशोधन केंद्र निळेली येथे आता आम्ही आमची जी रोपे आहेत नारळाची, ती रोपे या ठिकाणी टाकणार आहोत। जी रोपे जवळपास आम्हाला 200 घ्यायची आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी गायगोटा सुद्धा आहे, सुंदर गायगोटा आहे, खूप मोठा गायगोटा आहे। सुंदर गायगोट्यामध्ये स्वच्छता सुद्धा आहे।